युद्धबंदीनंतरही भारतीय सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरू आहे। जम्मू काश्मीरमधील त्राल भागात पाकिस्तानी सैन्यानं अंधाधुंद गोळीबार करत घुसखोरीचा प्रयत्न केलाय। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। त्रालमध्ये 2 ते 3 दहशतवाद्यांना भारतीय सैन्यानं घेरल्याची माहिती आहे। भारतासोबतच्या तणावानंतर आता पाकिस्तानला बलुचिस्ताननं दणका दिलाय। बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही अशी घोषणा बलूच नेते मीर यार बलूच यांनी केलंय। पाकिस्तानने बलुची नागरिकांवर वारंवार अत्याचार केलेत। आता जगानं गप्प बसू नये, बलुचींना मदत करावी असं आवाहन देखील मीर यार बलूच यांनी केलं। भारतीय नौदलाने एक व्हिडिओ प्रसारित केलाय। भारतीय नौदल प्रत्येक परिस्थितीत देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सज्ज आहे असं त्या पोस्टमध्ये नौदलाने म्हटलंय। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। भारत पाकिस्तान युद्धबंदीत अमेरिकेची भूमिका काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी उत्तर द्यावं काँग्रेसची मागणी। तर काश्मीरवर फक्त भारतीय संसदेचं चर्चा होऊ शकते, काँग्रेस नेते जयराम रमेश यांचं वक्तव्य। भारताच्या आक्रमक हल्ल्यानंतर पाकिस्तान घाबरलेला कुत्र्यासारखा शरण आलाय। अमेरिकेचे माजी पेंटागॉन अधिकारी आणि अमेरिकन एंटरप्राइजेस इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ सहकारी मायकेल रुबिन यांची टीका। पाकिस्तानला भारतासमोर लाजिरवाणा पराभव सहन करावा लागला असंही मायकेल रुबिन यांनी म्हटलं। सैन्यानं दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये घुसून ठोकलं। पाकिस्तानचा एकही हल्ला यशस्वी झाला नाही असं कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। घाबरलेला पाकिस्तान युद्धविरामासाठी जगभर फिरला। पाकला युद्धविरामासाठी आपल्याला विनंती करावी लागली असंही फडणवीस यांनी म्हटलंय।